दादर चौपाटी येथे असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ जे स्मारक उभारले आहे त्याला चैत्यभूमी असं नाव देण्यात आलं आहे. चैत्यभूमीला जाण्यासाठी दादर पश्चिमेकडून आपल्याला जावं लागतं. हे प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशद्वार हे सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आहे. हे प्रवेशद्वार बौद्ध वास्तुकलेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य दर्शवते आणि स्मारकाच्या आध्यात्मिक महत्त्वाला अधोरेखित करते. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता स्तंभाच्या आजूबाजूचा परिसर. इथे अत दीपभव असं लिहिलेलं आहे आणि समोर ज्वलंत स्मशान आहे. हा मागच्या बाजूचा परिसर. स्मारकाची रचना आर्किटेक्ट शेषराव कृष्णाजी वाडेकर यांनी केलेली आहे. यात मध्यभागी आपल्याला एक घुमट आणि बुद्ध व आंबेडकर यांचे शिल्प त्यात असलेले पाहायला मिळणार आहे. हा बाजूचा परिसर. तिथे अनेक दुकानं आहेत. डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आले. मुंबईतील शिवाजी पार्कजवळ असलेले दादर चौपाटी येथील सरकारी जागेत त्यांच्या पार्थिवावर डिसेंबर 1956 रोजी बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. हे स्थळ केवळ स्मारक नाही तर ते समानता, न्याय आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. हे लाखो लोकांसाठी सामाजिक बदलाचे आणि शिक्षणाचे प्रेरणास्थान आहे. चैत्यभूमीचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सून मीरा आंबेडकर यांनी 5 डिसेंबर 1971 रोजी केले. चैत्यभूमीचे स्मारक हे 2 भागात विभागलेले आहे. ही वास्तू चौरस आकाराची आहे, ज्यात एक लहान घुमट आहे. चौरस रचनेत 1.5 मीटर उंचीची एक वर्तुळाकार भिंत आहे आणि या वर्तुळाकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा व भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन केलेली आहे. येथे एक स्तूप असेही आहे जिथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जी जागा आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तत्पूर्वी चप्पल बाजूला स्टँडवर ठेवण्याची विनंती केली जाते. हा आतला परिसर.
आयुष्य बदलवणारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही. इथं असलेल्या पुस्तकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित अनेक पुस्तकं आहेत. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील पुस्तकं आहेत. संविधानाचे अनेक भाग देखील पाहायला मिळतात. महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 डिसेंबर 2016 रोजी चैत्यभूमीला अ वर्ग पर्यटन व तीर्थस्थळाचा दर्जा दिला. अशा या महामानवाला अभिवादन. जणू एक महासागर मानवंदना करण्यासाठी आलेला आहे असंच वाटतं. जय भीम.